नमस्कार, मी सुषमा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला माझं साडी कलेक्शन दाखवते. 10 ते 12 साड्या आहेत, तर त्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आधी मी साड्या ह्या अशा फोल्ड करून एकावरती एक ठेवल्या होत्या. तर एका ताईची कमेंट होती की साड्या अशा फोल्ड करून ठेवू नको, हँगलला लाव. तर आता मी साड्याही ऑर्गनाईज कशा करणार आहे तर ते तुम्हाला पुढे दाखवते. तर आता ही साडी पिवळ्या कलरची कॉटनची साडी आहे आणि ग्रीन कलरचा पदर आणि ब्लाऊजही ग्रीन कलरचं आहे. तुम्ही इथे फोटोमध्ये पाहू शकता. आता दाखवते तर फोटोमध्ये कलर वेगळा आहे आणि आता दाखवते त्याचा कलर थोडासा वेगळा वाटतोय. तर जसा फोटोमध्ये कलर आहे तशी ही साडी आहे. तर आता दुसरी साडी लाल कलरची आणि डार्क ग्रीन कलर बॉर्डर, तसेच पदर आणि ब्लाऊजही डार्क ग्रीन कलरचं आहे. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. साडी घातल्यानंतर ही अशी दिसते. आता ही मोरपंखी कलरची साडी आणि पिंक कलर पदर आणि बॉर्डरही एकदम ब्रॉड अशी बॉर्डर साडीला आहे आणि ब्लाऊज पिंक कलरचं ब्लाऊज या साडीवरती आहे. तर हे असं मी ब्लाऊज शिवले. ब्लाऊज माझे गोल गळ्याचे आणि साधे सिंपल ब्लाऊज असतात. तर इथे तुम्ही पाहू शकता हे असं ब्लाऊज मी शिवले. बाजू शॉर्ट बाजू आहे आणि त्या टायमाला मटका गळ्याची फॅशन चालली होती, तर मटका गळा शिवला होता. आता ही सेमी पैठणी पॅरोट कलर आणि मरून कलरचा पदर आणि ब्लाऊजही मरून कलरचं आहे. ही अशी साडी घातल्यानंतर अशी दिसते. आता माझ्याकडे फोटो अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे मी असं थोडंसं तुम्हाला घालून दाखवते की साडी कशी दिसते. आणि हे ब्लाऊजही गोल गळ्याचं आहे, पण थोडीशी वर्क या ब्लाऊजवरती केलं आहे. आणि ही साडी आता नवीन मला माझ्या नंदेने घेतली, तर त्याचं ब्लाऊज शिवायला मी टाकलं आहे. मस्त कपडा वगैरे खूप छान आहे आणि एकदम हलकी अशी ही साडी, दिसायलाही कलर सुंदर आहे. तर ही मी खास दिवाळीसाठी घेतलेली साडी. ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी साडी घातलेली. तुम्ही फोटोत पाहू शकता ही अशी दिसते आणि एकदम डार्क असं ग्रीन कलरचा पदर ब्लाऊज आहे. फोटो तुम्ही पाहू शकता. मस्त साडी आहे. कॉटनची साडी ही आहे आणि एकदम हलकी सिल्कमध्ये तुम्ही ही इथे पाहू शकता. पिवळा कलर आणि ब्लॅक बॉर्डर आहे. एकदम ब्रॉड अशी बॉर्डर या साडीला दिले. तर ही साडी मला माझ्या सासूने घेतली. ब्लाऊज तिचं शिवायचं आहे. आता ही पुढची साडी तुम्ही पाहू शकता. डिझायनर साडी, वर्कवाली साडी आहे. ह्याचे डायमंड थोडे थोडे पडत आलेत, कारण का खूप वर्षापूर्वीची ही साडी आहे. घातल्यानंतर अशी दिसते. तुम्ही पाहू शकता. पिंक कलरचं ब्लाऊज माझे सर्व साधे सिंपल ब्लाऊज आहेत, गोल गळ्याचे. ही गेल्या वर्षी मकर संक्रांतीला घेतलेली साडी, ब्लॅक आणि ऑरेंज बॉर्डर तुम्ही पाहू शकता. कपडा थोडा जरी टाईप या साडीचा आहे आणि घातल्यानंतर ही अशी दिसते. मी सर्व फोटो तुम्हाला दाखवते घातल्यानंतर कशी दिसते. फोटो नाही तर व्हिडिओ दाखवते. छान आहे साडी. घातल्यावरती एकदम व्यवस्थित अशी बसते. तर हे ब्लाऊज आहे. बोटनेक गळ्याचं हे ब्लाऊज मी शिवलं आहे आणि पाठीमागं हुक लावले. बाजूही मी मोठी ठेवले. 3/4 साईज बाजू ठेवली. तुम्ही पाहू शकता. आता पुढची साडी कॉटनची साडी आहे. इथे तुम्ही पाहू शकता. ही नवीन साडी घेतली, अजून तिची घडीही मोडली नाही. साडी मला बघता क्षणी आवडली, त्याच्यामुळे ही मी साडी घेतली. जास्त महागही नाही, 650पर्यंत ही साडी बसले. आणि ही पॅरेट कलर आणि लाल कलरची बॉर्डर पदर आणि ब्लाऊज पीसही असाच आहे. तर ही साडी मला एका आमच्या रिलेटिव्हच्या घरी गेले होते, तर त्यांनी ओटीमध्ये ही साडी मला टाकली. तरी या कलरच्या 2 साड्या माझ्याकडे झाल्या. तुम्ही पाहिली असेल. मरून कलरची बॉर्डर होती आणि ब्लाऊज पीस. आता हा रेड कलरचा बॉर्डर आणि ब्लाऊज पीस आहे. तर ह्या इतक्या साड्या माझ्याकडे आहेत, तुम्ही पाहिल्या असतील.
तर आता या साड्या मी कशा लावणार आहे तर तेही तुम्हाला पुढे दाखवते. तर आणखी एक साडी तुम्हाला दाखवायची राहिली ते म्हणजे या मकर संक्रांतीला मी ही साडी घेतली. तर ही साडी मला अजून तयार वगैरे करायची आहे. तर या साडीला साऊथ इंडियन साडी म्हणतात आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस दिला आहे. तर मला ब्लाऊजही शिवायला टाकायचं आहे. तर पूर्ण साडी ही अशी आहे, डिझाईन वगैरे नॉर्मली अशी डिझाईन आहे आणि सिल्क साडी तुम्ही पाहू शकता, घातल्यानंतर कलरही थोडासा चेंज होतो आहे. तर ह्या इतक्या साड्या माझ्याकडे आहेत. तर साड्या मी आता कपाटामध्ये हँगलला लावून घेते. आधी मी साड्या एकावरती एक ठेवल्या होत्या आणि वरची बाजू ओपन होती. तर एक ताई मला म्हटली की साड्यावरती हँगलला लाव आणि खालच्या साईडला दुसरे कोणतेही कपडे ठेव, म्हणजे ती जागा भरली जाईल आणि भरपूर कपडे बसतील. तर मी आता तसंच करते. साड्या माझ्या सर्व हँगलला लावून घेते आणि खालच्या साईडला राहिलेली जागा तिथे दुसरे कपडे किंवा काहीतरी ठेवणार आहे. तर ह्या इतक्या 10 ते 12 माझ्या साड्या तुम्ही पाहिल्या असतील. तुम्हाला जर माझ्या साड्या आवडल्या असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्याकडे आणखी जुन्या साड्या आहेत. तर त्या जुन्या साड्या मी त्यांचे ड्रेस किंवा काहीतरी मुलगीला फ्रॉक वगैरे शिवणार आहे. तर त्या जुन्या साड्या मी तुम्हाला पुढे दाखवते. लग्नातली साडी आणि साखरपुड्यातली साड्या 2 साड्या आहेत. हा इथे पाहू शकता लग्नातला माझा शालू आहे. तर ह्याचं ब्लाऊज वगैरे काही राहिलेलं नाही आहे. तर मी ड्रेस किंवा मुलगीला काहीतरी वेगळ्या टाईपमध्ये फ्रॉक वगैरे शिवणार आहे. आणि ही साखरपुड्यामधली साडी, तर हिजंही ब्लाऊज आता राहिलेलं नाही आहे. तर हिजंही मी असं फ्रॉक किंवा ड्रेस शिवणार आहे. तर ह्या इतक्या साड्या तुम्ही पाहिल्या असतील माझ्याकडे आहेत. जास्त साड्या नाही आहेत, नेमक्याच साड्या आहेत. कारण का कधीतरी साड्या घालणं होतं फेस्टिवलला वगैरे, तशा मी साड्या जास्त घालत नाही आणि डेली यूजच्या साड्या तर माझ्याकडे नाही आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.